मित्रहो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, या तिघांसाठी ही निवडणूक म्हणजे एक वेगळीच डोक्याला भुणभुण झालेली आहे. ती का झालेली आहे तर एकतर मोदींच्यासाठी 45हून अधिक जागा निवडून येतील महाराष्ट्रातून अशा राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा करण्यात आल्या. प्रत्यक्षात मैदानावर परिस्थिती वेगळी आहे हे आता भाजपच्या नेत्यांना कळलेलं आहे. पण त्यातही या तीन नेत्यांच्या डोक्याला जो शॉट लागलेला आहे तो ज्याचं नाव ते. आता बघा, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधली जी निवडणूक होती ती अजितदादांसाठी महत्त्वाची ठरली. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यामधली जी निवडणूक आहे ती देवेंद्र फडणवीसांसाठी महत्त्वाची आहे. गेले 2 दिवस ते तिकडे अगदी अक्षरशः ठाण मांडून बसले आणि 5 तारखेपासून ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावलेली आहे. बघा, माझा एक पुढचा व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ असा आहे की अनेक मोठे नेते आपापल्या मुलांसाठी त्यांच्या मतदारसंघांमध्ये अडकून पडले, पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांना मात्र आपला राजकीय हनुमान असलेल्या नरेश म्हस्के यांच्यासाठी पायाला भिंगरी लावावी लागली. याचं कारण काय तर याचं कारण असं आहे की राजन विचारे हे 2 वेळा खासदार असलेल्या एका भाजपच्या सरकारबरोबर असलेल्या आणि आता तिथून फारकत घेतलेल्या नेत्याच्या एका बलदंड आव्हानाचा सामना हा नरेश म्हस्केंना करायचा आहे. पण या संपूर्ण मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के यांच्याबद्दल जे बोललं जातं आहे, जी चर्चा ठाणेकरांमध्ये, ती जर आम्हा सामान्य नागरिकांपर्यंत पोचत असेल, ती कुजबूज आपल्या कानावर पडत असेल तर राज्याचे सर्वोच्च नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कानावरती गेली नसेल का? ती गेली आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या पायाला भिंगरी लावली आहे आणि प्रत्येक टप्प्यातल्या मतदाराकडे किंवा प्रत्येक टप्प्यावर स्वतः पोचून आपणच उमेदवार असल्याचं एकनाथ शिंदे सांगतायत. आणि त्यामुळे आजचा रविवार हा काहीसा तापलेला रविवार असं ठाण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीबाबतीत म्हणता येऊ शकेल. आज तिथे राज ठाकरे येत आहेत. काय काय होणार आहे, काय चाललंय हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, ठाण्यातली कुठलीही निवडणूक, महापालिकेची असो, विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो, ती प्रचंड सेन्सिटिव्ह असते. ठाणे हा असा एक भाग आहे की तो कोणतीही गोष्ट जगत असतो. मग नवरात्र असू द्या, दहीहंडी असू द्या किंवा निवडणूक असू द्या, आणि यातल्या सगळ्या गोष्टी या एका व्यक्तिरेखेच्या भोवती फिरत असतात. त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे आनंद चिंतामण दिघे. आता ते आपल्यात नाही आहेत हे वास्तविकतेनं आपण स्वीकारत असलो तरी अनेक ठाणेकरांना आजही आनंद दिघे हे आपल्यातच वावरत आहेत असा भास होतो. मग ते राजन विचारे असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, नरेश म्हस्के असू द्या किंवा अशोक टॉकीजच्या आजूबाजूला असलेले फेरीवाले असू द्या, जांभळी नाक्यावरचे फेरीवाले असू द्या, या सगळ्यांना आनंद दिघे आपल्यात वावरत आहेत असं वाटत असतं आणि त्यांच्या भोवतीच ही निवडणूक फिरत असते. आता नरेश म्हस्के हा विद्यार्थी दशेमध्ये शिवसेनेशी जुळलेला एक नेता लोकसभेसाठी पात्र उमेदवार ठरलेला आहे. त्याला निवडणुकीचं उमेदवारीचं तिकीट द्यावं की नाही द्यावं याच्याबद्दल अनेक मतमतांतरं होती. ते राजन विचारेसमोर टिकाव धरू शकतील की नाही असंही बोललं जात होतं. ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांच्याबद्दल खूप सारं बोललं जातं. आता ते राजन विचारेंबद्दल बोललं जात नाही आहे का तर त्यांच्याबद्दलही बोललं जातं आहे. या दोघांची वागण्याची आणि जगण्याची तरा ही थोड्याफार फरकाने सारखीच आहे. दोघंही तोंडाने तिखट, स्वभावाने आक्रमक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपापल्या नेत्यांशी निष्ठावंत. आता या आपापल्या नेत्यांशी निष्ठावंत असणाऱ्यांचा ठाणेकरांना खरंच काही फायदा होणार आहे का हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे नरेश म्हस्के यांचं जे आव्हान आहे राजन विचारेंसमोर ते कसं आहे, किती कठीण आहे, अगदी शेवटच्या 2 तासांमध्ये नरेश म्हस्केंना बदलावं का असा विचार नेतृत्वाच्या डोक्यात का येऊन गेला किंवा का तसं करावं वाटलं, या सगळ्या गोष्टी खूपच चक्रावून टाकणार आहेत. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि एकनाथ शिंदे यांनी गेल्या रविवारी एक गोष्ट सुरू केली. ती गोष्ट काय तर ती गोष्ट संपूर्ण निवडणूक त्यांनी आपल्या हातात घेतली.
बघा, एकनाथ शिंदे यांचा एकुलता एक मुलगा कल्याण लोकसभेमधून निवडणूक लढवतोय. राज्यातले अनेक मोठे नेते म्हणजे मग शरद पवार असतील, विजयकुमार गावित असतील किंवा तिकडे राधाकृष्ण विखे पाटील असतील, याच्यावरचा आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. आता मी फक्त त्या व्हिडिओला किंवा त्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळे मोठे नेते आपापल्या अगदी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, तर ही सगळी मोठे नेते मंडळी आपापल्या मुलांसाठी त्यांच्या मतदारसंघांमध्ये जीवाचं रान करत होती. पण ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूपच वेगळी आहे. आणि ती का वेगळी आहे तर ती ठाणे लोकसभेच्या माध्यमातून वेगळी आहे. तिथून नरेश गणपत म्हस्के यांना मिळालेली उमेदवारी ही अनेकांना पटलेली नाही आणि पचलेली नाही आहे. पण तरीही जे आनंद दिघे करायचे, बघा, आनंद दिघेंनी सीताराम भोईर नावाच्या एका उमेदवाराला निवडणुकीचं तिकीट दिलं आणि त्यांनी कोणाच्या विरोधात त्यांना जिंकून आणलं तर गणेश नाईक यांच्या विरोधात. गणेश नाईक हे त्यावेळेला जेव्हा ते पराभूत झाले त्यावेळेला महाराष्ट्रातलं एक खूप मोठं राजकीय प्रस्थ होतं. त्यांनाही माझा सामान्य कार्यकर्ता हरवू शकतो हा मेसेज आनंद दिघेंनी त्याच निवडणुकीत दिला. आज एकनाथ शिंदेसुद्धा आनंद दिघेंच्याच पावलांवर पावलं टाकत वाटचाल करण्याचा प्रयत्नात असताना त्यांनी नरेश म्हस्के यांच्यासारख्या राजन विचारेंसमोरच्या दुबळ्या उमेदवाराला निवडणुकीचं तिकीट दिलंय. त्यांच्या लक्षात आलंय आणि तेव्हापासून त्यांनी आपल्याच मतदारसंघातून या सगळ्या प्रचार यंत्रणेची सुरुवात केली आहे. ती प्रचार यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. वागळे इस्टेट असेल, किसन नगर असेल, हा अत्यंत निमुळत्या वस्त्यांचा परिसर आहे. त्या प्रत्येक गल्लीमध्ये पोहोचून एकनाथ शिंदे प्रचार करत आहेत. ते बेलापूरला गेले, अगदी रेतीबंदरपासून ते अगदी मीरा भाईंदरपर्यंत. जर आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये जे 6 मतदारसंघ येतात त्याचा जर विचार केला तर 2 मोठे मतदारसंघ आहेत. एक जो आहे तो ओवळा माजिवडा आणि दुसरा आहे तो मीरा भाईंदर, म्हणजे जिथे गीता जैन आहेत आणि प्रताप सरनाईक. आकाराने 6 पैकी हे 2 मतदारसंघ मतदारसंख्येने मोठे आहेत. इथे नरेश म्हस्केंचा कस लागणार आहे. आज इथे रविवारी संध्याकाळी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज ठाकरेंची सभेचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? कळव्याला करण्यात आलेलं आहे. याचं कारण काय? कळवा ही सीमारेषा आहे ठाणे लोकसभेची आणि कल्याण लोकसभेची. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेचा फायदा हा श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना व्हावा असा प्रयत्न आहे. ही निवडणूक इतकी एकनाथ शिंदेंना काहीशी तापदायक, काहीशी सावध करणारी ठरलेली आहे की इथे बऱ्याच वेळेला त्यांचे प्रवक्ते किंवा त्यांचे जे काही निवेदक आहेत ते घोषणा देत असतात, ते निवेदन करत असतात. पण या कोपरी पाचपाकाडी किंवा वागळे इस्टेट, किसन नगर या भागांमध्ये, कारण तो त्यांचा मतदारसंघ आहे, या भागांमध्ये स्वतः ध्वनिक्षेपक यंत्रणेवरून एकनाथ शिंदे स्वतः उद्घोषणा करतायत आणि नरेश म्हस्केंना विजयी करण्याचं आवाहन करतायत. हीच गोष्ट भाईंदरमध्ये घडते, हीच गोष्ट बेलापूरमध्ये घडते. बेलापूर मतदारसंघातून नरेश म्हस्केंना काहीसा खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला नवी मुंबईतून. पण त्याच गणेश नाईकांना आपल्या रथावर घेत, बघा, आपण जर गणेश नाईक ज्या रथावर आहेत, मी आपल्याला माझे सहकारी त्याचे फुटेज चालवतील या व्हिडिओमध्ये, तेव्हा आपल्याला पाहता येईल की गणेश नाईक यांच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा नेमकं काय सांगते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते प्रचाराला तर लागलेलेच आहेत. पण या संपूर्ण लोकसभेमध्ये प्रचार करणारा प्रत्येक जण म्हस्केंसाठी तितक्याच प्रेमाने मतदान करणार आहे का? तितक्याच प्रेमाने काम करणार आहे का? हा मुख्यमंत्र्यांसमोरचा प्रश्न आहे. गेले 2 दिवस मी पुण्यात होतो. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ठाण मांडली होती. तिथे अनेक व्यापाऱ्यांचा मुरलीधर मोहोळ यांना विरोध आहे. वेगवेगळ्या पेठ्यांमधल्या लोकांचाही मुरलीधर मोहोळ यांना विरोध आहे. याचं कारण काय? तर पुण्यामध्ये ब्राह्मण उमेदवार मिळावा अशी तिथल्या अनेक मतदारांची भावना होती. कारण गिरीश बापट हे तिथून निवडून आले होते 3.25 लाख मताधिक्याने. आता अशीच गोष्ट नरेश म्हस्केंच्या बाबतीत ठाण्यात होते. म्हणजे ठाणे आणि पुणे हे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी तितकेच तापदायक ठरलेले आहेत. अजून इथे देवेंद्र फडणवीस मैदानात जितक्या मोठ्या प्रमाणात उतरायला हवे तितके उतरलेले नाहीत. ते पुढच्या टप्प्यात उतरतील. पण नरेश म्हस्के यांच्यासाठी आता रान उठवणं ही मुख्यमंत्र्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे. इथल्या टेंबी नाक्यावरचा विषय जो आहे तो गेले काही दिवस गाजतोय. आपल्याला दिलेल्या मुलाखतीत राजन विचारे यांनी महत्त्वाची गोष्ट तिथे मांडली होती की आनंद आश्रमावर
मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं नाव का लिहिलं? याच आनंदाश्रमामध्ये आज राज ठाकरे भेट देणार आहेत. ही तिथे भेट दिल्यानंतर ते बहुधा खारकर अळीमध्ये जी शक्तीस्थळ म्हणजे आनंद दिघेंची जी समाधी आहे तिथेही जातील, तिथेही ते नतमस्तक होतील आणि त्यानंतर ते कळव्याला जातील, असा कार्यक्रम आहे. तर गेली 22 वर्ष आनंद दिघेंच्या भोवती इथली निवडणूक फिरते. पण आनंद दिघेंचेच 2 शिष्य म्हणजे नरेश म्हस्के जो विद्यार्थी दशेत त्यांचा शिष्य होता आणि राजन विचारे जो त्यांचा सहकारीही होता आणि अत्यंत निकटवर्तीय होता, एकनाथ शिंदे यांना ज्येष्ठही होता. तर अशा या सगळ्या लढाईमध्ये ठाणेकर नेमका काय कौल देणार आहेत? बघा, ठाण्यातली जनता ही सुज्ञ आहे, त्याला आनंद दिघेंबद्दल क्रेज आहे, प्रेम आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राज्याच्या सर्वोच्च पदी बसलेत. हा एका ठाणेकरांसाठी किंवा कोणत्याही ठाणेकरांसाठी अभिमानाचाच मुद्दा आहे. आता आपल्या मुख्यमंत्र्याला वाचवण्यासाठी किंवा आपला मुख्यमंत्री सीना चौडा करके महाराष्ट्राचं राजकारण करण्यासाठी ठाणेकर त्यांना मतदान करणार आहेत का? एकनाथ शिंदे हा उमेदवार आहे असं म्हणून ठाणेकर रस्त्यावर उतरणार आहेत का? हा देखील एक बघण्याचा मुद्दा असणार आहे. कारण राज ठाकरे येतील, राज ठाकरेंची तिथे ताकद आहे, एक खूप चांगला वर्ग राज ठाकरेंना ठाण्यात मानतो. हे जरी खरं असलं तरी ही निवडणूक आत्ता एकनाथ शिंदे विरुद्ध राजन विचारे अशी झालेली आहे. आणि त्यामुळे ठाणेकर कोणाच्या बाजूने उभे राहणार? राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या एका ठाणेकराच्या बाजूने उभे राहणार की मातोश्री आणि ठाकरेंबरोबर घट्ट असलेल्या राजन विचारेंबरोबर उभे राहणार? अशीच ही निवडणूक रंगलेली आहे. त्यामुळे नरेश म्हस्के हे या निवडणुकीमध्ये एक कच्चा लिंबू ठरतील असंच दिसतंय. आणि त्यामुळे 2009ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे तर तापलेलंच आहे. या तापलेल्या ठाण्यामध्ये बघा, इथे जे शिवसेनेचं एक ज्याला आपण पक्षीय कार्यालय किंवा एक प्रशासकीय निवडणुकीचं प्रशासकीय कार्यालय त्याचं नाव आहे सूर्या. आणि हे जे कार्यालय आहे हे आनंद दिघेंच्या कल्पनेतून आणि राजन विचारेंच्या पुढाकाराने बांधल्याचं राजन विचारेंनी आपल्याला सांगितलं होतं त्यांच्या मुलाखतीत. ती सत्य ही गोष्ट आहे. आता या सूर्याची किरणं जी आहेत, ही सूर्याची किरणं या मतदानाच्या EVM मशीनमधून खरंच दिल्लीच्या लोकसभेपर्यंत पोहोचणार आहेत का? आणि ती पोचली तर ती कोणाच्या बाजूने पोहोचणार आहेत? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. बघा, ठाणेकर आत्ता काहीसे एका वेगळ्या स्ट्रॉमामध्ये आहेत. म्हणजे त्याचा एखाद्या उमेदवारावर राग असेल, त्याला तो उमेदवार आवडला नसेल किंवा एखादा उमेदवार काहीतरी खूपच बडवून चढवून सांगत असेल, पण आत्ता ठाणेकरांना हे ठरवायचं आहे की 3 नेत्यांची जी शर्यत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, या 3 नेत्यांच्या शर्यतीमध्ये जर एकनाथ शिंदे हे सतत अग्रभागी राहणं गरजेचं असेल तर त्यांना एकनाथ शिंदेंच्या बाजूने कौल द्यावा लागेल. पण ठाण्याला जर समजा ठाकरेंची शिवसेना किंवा शिवसेनेचं ठाणं असं जर म्हणायचं असेल तर ते राजन विचारेंच्या बाजूने कौल देतील. ठाणेकर काय करतील हे आता सांगता येत नाही आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये येणाऱ्या 4 ते 5 दिवसात राज्यातले सगळे मोठे नेते ठाण्यामध्ये शड्डू ठोकणार आहेत. आज पवार भिवंडीला आहेत, राज ठाकरे कळव्याला आहेत, मुख्यमंत्री ठाण्यात फिरत आहेत आणि त्यामुळे ठाणे लोकसभेची निवडणूक ही 48 मतदारसंघांपैकी सर्वात बहुचर्चित निवडणूक ठरते. या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सर्वस्व पणाला लागलेलं आहे. मी सर्वस्व इतक्यासाठीच म्हणतोय की राज्यात इतक्या भयंकर पद्धतीने किंवा इतक्या विलक्षण पद्धतीने राज्याचा राजशकट स्वतःकडे घेणारा हा नेता आपल्या मतदारसंघामध्ये आणि आपल्या होम पिचवर काय करणार याच्यासाठी राजकीय समीक्षकांनी आपल्या चष्म्यांच्या काचा स्वच्छ केलेल्या आहेत. त्यातून काय काय दिसतंय हे देखील आम्ही आपल्याला काळानुरूप सांगणार आहोत. आपल्याला काय वाटतं, ही जी ठाण्यातली लोकसभेची निवडणूक तापलेली आहे, या तापलेल्या निवडणुकीचे चटके कोणाला बसणार? विचारेंना बसणार की म्हस्केंना बसणार? आपल्याला स्वतःला काय वाटतंय? आपण ठाण्याला समजून घेतो ते तलावांचं शहर म्हणून. या तलावांच्या शहरामध्ये जसा तलाव खोल असतो आणि त्यातले तरंग समजण्यासाठी तुम्हाला त्याच्या काठावर खूप मननचिंतन करत त्या पाण्याकडे पाहावं लागतं. ठाणेकर तसंच पाहतील का? आपलं जे काही मत असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण जी मतं व्यक्त कराल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत.
तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही कळीचे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही वारंवार आणि वेळोवेळी असे काही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण त्यासाठी तुमच्या प्रेमाची साथ आम्हाला हवी आहे, तुमच्या पाठिंब्याची साथ हवी आहे. त्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.